आत्मसाक्षात्कार झालाय का कधी तुला? पहिल्या गरजा आणि अपेक्षा यातला फरक कळायला लागतो. मग समाधान आणि स्वीकार वाढायला लागतो. आयुष्य काय शिकवतंय कळायला लागतं. अडचणी आव्हानं वाटायला लागतात. बळ द्यायला लागतात. शांततेची अनुभूती यायला लागते. मागचा पुढचा विचार सोडून आपण आत्ताच्या क्षणात जगू लागतो. आत्म्याजवळ जाऊ लागतो. आत्म्याचा हेतू, जगण्याचा उद्देश कळायला लागतो. हा जन्म कदाचित मला ह्यासाठीच मिळालाय, हे समजताच जगण्यातली लय बदलते. दिखावा, मीपणा कमी होतो. लोकांचे व्हायब्रेशन्स जाणवायला लागतात. त्यांचे चेहरे वाचता येऊ लागतात. मुखवट्यामागचा माणूस समजायला लागतो. कुठे ऊर्जा वाया घालवायची, कुठे आपला आदर होतो, कोण परकं, कोण आपलं सगळं स्पष्ट होत जातं. आसपासचे लोक आपल्याला उगाचच त्यांचे कॉम्पिटिटर समजायला लागतात. गिल्टमध्ये येऊन स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी आपल्याला वाईट ठरवतात. सो कॉल्ड त्यांच्या सर्कलमधून बाहेर काढून एकटं टाकण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला आपण योग्य आहोत का अयोग्य हा प्रश्न पडायचा बंद होतो. परमेश्वराशी, ब्रह्मांडाशी आपलं अलौकिक नातं तयार होतं. तो आपल्याला मार्ग दाखवतो आणि आपण चालत राहतो. सदैव स्वतःभोवती आपण एक शक्ती अनुभवतो, जी आपलं रक्षण करत असते. पराचित्त ज्ञान व्हायला लागतं. विचारांचा दर्जा उंचावतो. हे सगळं ध्यानाने होतं. ध्यान आयुष्य बदलवून टाकणारी कृती आहे. वेळ लागतो, पण एकदा का आत्मसाक्षात्कार झाला, की तुम्ही आतून, बाहेरून असे बदलता, की मागे वळून पाहताना फक्त अडचणी आणि प्रवासांबद्दल मनात कृतज्ञता शिल्लक राहते. तुला आयुष्य बदलायचं नसेल, तसंच तक्रारींसोबत जगायचं असेल, तर ध्यानाला सुरुवात कधीच करू नकोस.